नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं असून वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी चित्रपटसृष्टीची वर्सेटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू यांसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार R.D. बर्मन, O.P. नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. दम मारो दम आणि ओम शांती ओम यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशाताईंच्या निधनाची बातमी अश्रुनयनांनी सांगितली. तसेच आशाताईंवरती सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशा भोसले यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे तातडीनं रुग्णालयामध्ये काल रात्री दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावरनं पोस्ट करून आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. तिने सांगितलं की माझ्या आजीला चेस्ट इन्फेक्शन आणि खूप अशक्तपणा आलाय, त्यामुळे तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, ती लवकरच बरी होईल. प्रकृती अस्वस्थ्यामुळे आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायिकेच्या निधनानंतर संपूर्ण देशावरती शोककळा पसरली आहे. अशातच ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्येष्ठ गायिका आशा भोसले या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.